अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज जर तू हा संदेश ऐकत आहे तर काही काळातच तुझा भाग्योदय निश्चित घडणार आहे. हा दिव्य संदेश तिथेच पोहोचवला जाईल जिथे माझे प्रिय बाळ ते ऐकण्याची तयारी दाखवतात. तुमच्या जीवनातून गरिबी, खूप काही भयंकर संकट टाळल्या जाऊ शकते जर तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकण्यात यशस्वी ठरला तर. तुम्ही जे काही नामस्मरण कराल ते माझ्यापर्यंत येईल आणि मी तुम्हाला त्या दुःखातून, कर्जातून, गरिबीतून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवेल. पण तुम्ही हे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. अचानक काहीतरी तुमच्या दिशेने घडणार आहे जे तुमच्यासाठी योग्य आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुला तेच देतो जे तुझ्यासाठी योग्य असते. तू कितीही गोष्टी मागत असला तरीही त्यातील त्याच आवश्यक गोष्टी तुझ्यापर्यंत येतात ज्या तुझ्यासाठी शुभ आहेत, ज्या तुझ्यासाठी पुढील जीवनात आनंद, उत्साह आणि प्रगती देणार आहेत. जर तुम्ही कुठलीही इच्छा कराल, त्यातील जी कोणती इच्छा तुमची लवकरच पूर्ण होते त्याला देवाचा आशीर्वाद मानून स्वीकार करावा. कारण त्यात देवाची मर्जी आहे की ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होऊन तुम्ही त्या आनंदात असावे, आनंदात जगावे. जेव्हा जेव्हा तुमच्या मनाला वेदना, दुःख, त्रासदायक काही घडते तेव्हा देव तिथे येतात आणि तुमच्या आयुष्यातून ते सगळं काही दुःख बाहेर करू इच्छितात. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. देव म्हणतात, बाळा, नामस्मरण कर. नामस्मरणाने अंतःकरण शुद्ध होते, पवित्र होते. तुमच्यात ती ऊर्जा वाहू लागते जी तुम्हाला हवी आहे. ती सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागणार नाही. देवाचे स्मरण केल्यास ते सर्व काही प्राप्त होईल, अगदी सहजरित्या प्राप्त होईल. देव म्हणतात, बाळा, पुढील काही मिनिटे या संदेशाला ऐकत राहा. हा परमपवित्र संदेश तिथेच पोहोचवल्या जात आहे जिथे माझे प्रिय भक्त हे ऐकण्याची तयारी दाखवतात. जेव्हा तुमच्या मनातील वेदना, दुःख संपतात तेव्हा माझे चमत्कार घडू लागतात. कारण मी ते तुमच्या दिशेने पाठवत आहे. आज खूप मोठी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. ते सुख, समाधान आणि आनंद तुम्हाला मिळणार आहे. देव म्हणतात, बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. मीच तुझा देव आहे. मीच तुझा सर्वस्व आहे. मी तुझे आणि तुझ्या मुलाबाळांचे संरक्षण करत आहे. ती माझी जबाबदारी आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीही कमी पडू नये म्हणून माझ्या काही योजना आहेत, ज्या योजनेचा तुम्ही भाग बनत आहात. आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीही कमतरता जाणवणार नाही. तुम्हाला जे काही हवे आहे ते आशीर्वादाच्या रूपात, चमत्काराच्या रूपात प्राप्त होणार आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही हा संदेश ऐकत असताना जर मन लावून ऐकलात तर तुम्हाला जाणीव होईल की देव दयाळू आहे, कृपाळू आहे. तुमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण केल्या जात आहे. त्यासाठी देवाला धन्यवाद करायला विसरू नका. देव तुमची काळजी दूर करत आहेत. तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद आणि चमत्कार अद्भुत आहेत. देव म्हणतात, तू मागत असल्यापेक्षाही तुला दुपटीने मिळणार आहे. त्याहीपेक्षाही अधिक चांगले देण्यासाठी देव तयार आहे. देवाने तुम्हाला अधिक श्रीमंत व्यक्ती बनवण्यासाठी निवडले आहे. स्वीकार करण्यासाठी होय देवा टाईप करा. तुम्ही खूप दिवस वाईट काळात राहिलात. आता तुमच्यासाठी आयुष्यात प्रेम मिळवून आनंदी होण्याची तुमची पाळी आहे. तुमच्यावर आता देवाची कृपा निरंतर राहील.
तुमचे संघर्ष संपतील, समृद्धीचे दिवस येतील, आनंदाचे क्षण वेचण्यासाठी तुम्ही तयार आहात. जर तयार असाल तर होय म्हणा. देवाचे प्रेम स्वीकार करा. देव तुमच्यासाठी जे काही करत आहेत त्यात चांगले घडणार आहे. तुमच्यासाठी ते येणार आहे जे आशीर्वाद तुम्हाला हवे आहेत. हा संदेश तुमच्या समोर येणे हे एक लक्षण आहे की ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करत आहे. स्वर्ग तुमच्याबद्दल संभाषण करत आहे. देवदूत तुम्हाला नियुक्त केले आहे. अधिक आनंद, सुधारित वित्त, उपचार आणि भरपूर प्रेम चमत्कारासाठी तुम्ही सज्ज व्हा आणि ते तुम्हाला सगळं मिळेल ज्याची अपेक्षा तुम्ही करत आहात. जो कोणी स्वामीप्रिय बाळ हा संदेश ऐकत असताना देवाला प्रार्थना करेल त्यांची प्रार्थना काही मिनिटात स्वीकार केल्या जाईल. पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही शुभ परिवर्तन घेऊन आलेला दिवस आहे. तुम्ही चकित व्हाल इतके आशीर्वाद येतील आणि तुमच्या समस्या संपतील. जे काही तुम्ही अनुभवलेले नाही त्यासाठी सज्ज व्हा, कारण ते तुमच्या दिशेने येत आहे. अधिक अपेक्षेच्याही पलीकडे आशीर्वाद मिळतील, समस्या संपतील, प्रेम, आनंद, उत्साह मिळेल. तुम्ही जे कधी पाहिले नसेल, जे कधी मिळवले नसेल असे आशीर्वाद येत आहेत. अपेक्षित तुमचे जीवन तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्कारांनी भरले जाईल. मोठ्या अपेक्षा पूर्ण होतील आणि तुम्ही खरे प्रेम आकर्षित कराल. देव म्हणतात, विसरू नको, तू माझा प्रिय बाळ आहेस. नक्कीच मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. तू जेव्हा जेव्हा माझ्या पुढे येऊन प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा मी तुझे आशीर्वाद वाढवतो आणि तुला परिपूर्ण करतो. तुला ती पात्रता प्रदान करतो ज्यामुळे तू ते सर्व करावे आणि त्या पात्र बनावे. देव म्हणतात, बाळा, तुला काळजीतून मुक्त करणारा हा संदेश ज्या क्षणाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझी ऊर्जा वाढू लागेल. तुमचा धनसंचय अधिक वाढणार आहे. आर्थिक संपन्नता तुम्ही प्राप्त करणार आहात. त्यासाठी सज्ज व्हा. देव तुम्हाला एक आर्थिक संपन्नता देणारा आशीर्वाद पाठवत आहे. देवांची योजना आहे तुमच्यासाठी. तुम्हाला ते प्रेम दिल्या जाईल ज्यासाठी तुमची निवड करण्यात आली आहे. तुम्ही देवाचे प्रिय बाळ व्हाल. कठीण आयुष्यातून तुम्ही ओलांडून पुढे जाल आणि तुमच्यासाठी देवाचे मार्ग मोकळे होतील. चांगल्या गोष्टी येऊ लागतील. सुख, संपन्नता आणि वैभवाने जीवन परिपूर्ण होईल आणि तुम्ही सुखद जीवन जगाल. देव म्हणतात, तुझ्या सभोवतालच्या वातावरणावर लक्ष दे, कारण सर्व काही चांगल्या घटना तुझ्यासाठीच घडत आहे. ते नवीन बदल, नवीन परिवर्तन तुमचे सुख वाढवण्यासाठी घडत आहेत. त्यांना स्वीकार करा आणि त्या सुंदर बदलांसोबत पुढे पाऊल टाका. तुम्ही जेव्हा पुढे पाऊल टाकाल तेव्हा अत्यंत आनंद तुम्हाला प्राप्त होईल. सुखद वार्ता मिळतील आणि तुमचे मन आनंदाने भरून जाईल. प्रिय स्वामी भक्तांनो, या संदेशाला स्वीकार करत असताना तुमच्या मनातल्या शंका काढून टाका. तुम्हाला सुख, आनंदाची प्राप्ती होईल. तुमचे नैराश्य संपेल. सुखद आनंदाची बातमी मिळेल. तुमच्या मनातील त्या सर्व काही गोष्टी घडतील ज्या इच्छेसाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात. स्वामी माऊलीचा आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे. तुम्ही जेव्हा स्वामींचे नामजप करत आहात तेव्हा देव म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही जर या संदेशाला संपूर्ण ऐकले आहे तर स्वामी कृपा तुम्ही प्राप्त करून तुमच्या सगळ्या काही वेदना संपवत, दुःख संपव, कर्ज संपव आणि तुम्हाला सुख, समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती हो. हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.